नवरात्रात प्रतिपदेला घटावर नागवेलीच्या पानांची माळ सोडण्याचा नियम आहे. आमच्याकडं मग द्वितीयेला आणि तृतीयेला तिळाच्या फुलांची माळ सोडतात. तिळाचा आपल्या शास्त्रात, धर्मकार्यात आणि आयुर्वेदात सुद्धा फार मोठा नावलौकिक आहे. पण इकडे अमेरिकेमध्ये तिळाची फुलं मला मिळाली नाहीत आणि मिळतही नाही. परंतु आज नवरात्रांच्या रंगामध्ये तृतीयेचा रंग निळा सांगितला होता आणि लकीली माझ्या गोकर्णी अर्थात अपराजितेच्या झाडाला काही फुलं लागलेली होती. तेव्हा तीच माळ करण्याचं ठरवलं. ज्या प्रकारे तिळाचं आपल्या धर्मात, शास्त्रात आणि आयुर्वेदात सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असं नावलौकिक आहे, त्याचप्रमाणे गोकर्णीची फुलं सुद्धा वरद गुणवर्धक म्हणून वर्णन केलेली आहेत. त्याच्या योनीसारख्या आकारामुळं शिवशक्तीच्या पूजेमध्ये अगदी मानाने वाहिली जातात. मला तर गोकर्णी, अपराजिता ही नावं सुद्धा देवींचीच नावं वाटतात. काल द्वितीयेला परसबागेतील मोगऱ्याची फुलं होती आणि आज अपराजितेची छान सुंदर निळी फुलं.